नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं महाराष्ट्रातून आतापर्यंत अर्धा डझन आरोपींच्या हातात बेड्या ठोकल्या। या 6 जणांनी पेपरफुटीत नेमकी कोणती भूमिका बजावली होती, हे नेटवर काय काम करायचं, कुणी यांच्याकडून नीटची प्रश्नपत्रिका विकत घेतली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा पुढचा स्पेशल रिपोर्ट पाहूया। शिवराज मोटेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी, मनीषा मांढरे, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, मनीषा वाघमारे। कुणाची ओळख प्रतिष्ठित प्राध्यापक अशी आहे, कुणी मेडिकल करिअर सल्लागार म्हणून दुकान टाकलंय, तर कुणी ब्युटिशियन आहे। मात्र हे झाले त्यांचे दाखवायचे दात। प्रत्यक्षात ही आहे गँग। होय, नीट पेपर फुटीसाठी महाराष्ट्रातली हीच गँग सक्रिय होती। सीबीआयनं महाराष्ट्रातून सर्वात आधी अटक केली ती शुभम खैरनारला। या पठ्ठ्यानं श्रीमंत घरातले मात्र अभ्यासात थोडे कच्चे असणाऱ्या विद्यार्थ्यांना हेरलं आणि त्यांना लाखो रुपयांना नीट यूजी परीक्षेचे गेस्ट पेपर विकले। विद्यार्थी नव्हे तर पालक देखील शुभम खैरनारच्या गळाला लागले। पैशांच्या जोरावर आपल्या स्वतःच्या मुलांना डॉक्टर बनवू इच्छिणाऱ्या पालकांना शुभम खैरनारनं हेरलं आणि गेस्ट पेपरच्या नावाखाली लाखो रुपयांसाठी या पालकांचा शुभम खैरनारनं खिसा कापला। पुण्यातली ब्युटिशियन मनीषा वाघमारेची पेपरफुटी प्रकरणातली भूमिका सीबीआयच्या तपासात उघड झाली आहे। 3 मे रोजी होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न 27 एप्रिललाच मनीषाच्या हाती लागले होते। धनंजय लोखंडे, शुभम खैरनारच्या मार्फत तिनं कुणाकुणाला पेपर विकले हे काही ती सीबीआयला सांगायला तयार होत नाहीये। तसंच मनीषा वाघमारेनं तिच्या मोबाईल मधल्या अनेक गोष्टी डिलीट केल्यानं सीबीआय समोरचं आव्हान वाढलंय। नीट पेपरफुटी प्रकरणी आरसीसी क्लासेसचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर गजाआड झाल्यानंतर राज्यातील कोचिंग क्लासेस सध्या रडारवर आले आहेत। संशयित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची एकतर सीबीआय किंवा स्थानिक पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे। आता एक नजर या जाहिरातीवर टाका। नांदेडमधील एका नामांकित खासगी कोचिंग क्लासला ही जाहिरात आता अंगलट येण्याची शक्यता आहे। कारण नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं ज्या विद्यार्थिनीची चौकशी केली त्या विद्यार्थिनीचा फोटो छापून क्लासनं जाहिरातबाजी केली आहे। एवढंच नाही तर त्या विद्यार्थिनीला केमिस्ट्रीत 180 पैकी 180 गुण असं जाहिरातीत ठळकपणे छापण्यात आलंय। जाहिरातीचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल होत असून निकाल येण्यापूर्वीच पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासंदर्भातला दावा वादाच्या गर्तेत सापडलाय। नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरातील अनेक नामवंत डॉक्टर रडारवर आहेत। सीबीआयनं या सर्वांना पुण्यामध्ये चौकशीसाठी बोलवलं आहे। या डॉक्टरांनी हे पेपर खरेदी आणि विक्री केल्याचं बोललं जात आहे। 4थ्या दिवशीही सीबीआयचं पथक लातूरमध्ये आहे। या प्रकरणात आणखीनही अनेक जणांची नावं येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दरम्यान या संपूर्ण पेपरफुटीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगळंच राजकारण रंगलंय। नीटच्या जाळी जी निर्माण झाली आहेत, नेट आणि नीट हे सगळे भाजपचे लोक आहेत, हे उघड होईल। अटक केलेल्या प्रत्येक माणसाचा भाजपशीच संबंध आहे। UPSC असेल, नीट असेल, CET असेल, विद्यापीठं असतील, तिकडे भारतीय जनता पक्षाचीच माणसं आहेत। त्याच्यामुळे नीटचे पेपर जे फुटले त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। जनाब संजय राऊत, लातूरमध्ये मोटेगावकर नावाच्या एका प्राध्यापकाला सीबीआयनं ताब्यात घेतलंय। हा मोटेगावकर तेच आहे ज्यांनी अमित देशमुख यांचा प्रचार केला, काँग्रेसचा प्रचार केला। आता तुम्ही या प्रकरणामध्ये काँग्रेसला जाब विचारणार आहात का? ज्या पद्धतीने मोटेगावकरांना अटक केली आणि काँग्रेसचे संबंध या निमित्ताने समोर आले, या प्रकरणामध्ये संजय राऊतांनी एकदा राहुल गांधींना विचारलं पाहिजे, अमित देशमुखांना विचारलं पाहिजे, काँग्रेसला विचारलं पाहिजे। जसा तपास पुढे सरकतोय तशी पेपरफुटी प्रकरणातली आरोपींची संख्या वाढत चालली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सर्वात जास्त चेहरे हे महाराष्ट्राचे आहेत। पेपरफुटीच्या या गँगनं नीट शिवाय आणखी कोणकोणत्या परीक्षांमधल्या विद्यार्थ्यांवर अन्याय केलाय याचा देखील सीबीआयला छडा लावावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।